तर भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरनं अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केलेला आहे। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार, जनता अशीच भरडली जाणार का, असा सवाल त्यांनी केलेला आहे। असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं राजकारणामध्ये मिळत नाहीत, असं दमानिया यांनी विचारलंय। छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणं ही अजित पवारांची मोठी चूक आहे, परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। तिसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। बोलू तेच कळत नाहीये मला। राग येतोय, खंत वाटतेय, किळस येते राजकारणाची की एका मंत्र्याविरुद्ध लढून त्याला जेमतेम आपण बाहेर काढतोय की नाही, तर हा दुसरा आणून आपल्या डोक्यावर थोपवला जातोय। आणि तो व्यक्ती कोण आहे तर बाबा, जसं आपण म्हणतो ना, ईडी भूषण मंत्री एक पुन्हा यांच्या युती सरकारमध्ये आलाय, काय म्हणायचं असाच प्रश्न पडलाय मला। अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला। हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा? कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत। मी प्रथमतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं हार्दिक स्वागत करतो की ओबीसीचा आवाज, रस्त्यावरची लढाई, मंत्रिमंडळातली लढाई, कायद्यात म्हणजे न्यायालयातली लढाई लढणारा एक माणूस, एक ज्येष्ठ नेता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी समावेश केलाय। आनंदाची बाब आहे, त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो।